पुसेगावचं मैदान म्हणजे काय कसलं सांगा. ही जी मानाचं मैदान आहे ना, ही पहिलं मैदान पुसेगावचं. पुसेगाव जुन्यातलं हा, मैदान जुन्यातलं मैदान पारंपरिक मैदान आहे ना, हे ही पुसेगाव पुसेगावचं त्याला तोड सुरुवातीचं. त्याच्याशिवाय दुसरं कुठलं मैदानच नाही. म्हणजे सुरुवात आहे ना तिथली आपली पहिल्यापासून. हा हा पहिली मैदान कशी व्हायची, यात्रेसाठी व्हायची, नुसती बरं. यात्रेनिमित्त. हा हा हे आता कसं होतंय की कोणाचा बर्थडे आला, कोणाचं काय आलं की लगेच मैदान घ्यायची ते माणसं. त्याला नाव देते पुसेगावचं मैदान आहे ना, आमची ती सगळ्यात मानाचं म्हण. मानाचं हा. आणि मानाचं आपलं म्हणजे टॉपचं मैदान. कोळ्याचं आहे ते आपलं पोळ्याचं पण आपलं टॉपचं. होय. एक पोळ एक. परत तुम्हाला सांगतो हे आपलं पुसेगावचं, पुसेगाव हा. कोरेगावचं एक. एवढी अशी लय नाही ती, अशी एक 3-4 मैदान आहे ती, तेवढीच मान आहे. मानाची हा. ही आता मानाची नाही ती, सगळी कशी झाली ती की ह्याचं नाव हौसे खतर घेतलं हौशी खातीर. तर कोळ्याचं आहे ते कसलं महाराष्ट्र महाराष्ट्र केसरी कोळ्याच होय. ते पण जुनं आहे आपलं जुनं पारंपरिक ते पण सुरुवातीचं मैदान हा. पहिल्यापासून जुन्या माणसांचं मैदान. हेच पुसेगावचं आणि कोळ्याच हा, म्हणजे त्या टायमिंगला कसं व्हायचं, ठराविक ठिकाणी विषय काय व्हायचा, म्हणजे ठराविक काळातच बैल पळायची. हा एक 15 दिवसानं 20 दिवसानं म्हणा किंवा महिन्याने, अशा कालावधीत बैल पळायची. हे आता कसं होतंय, आज लगेच उद्या कुठलं असं लगेच मैदान व्हायला लागली. बरोबर पहिली बैल कशी पळायची, टप्प्याटप्प्यानं पळायची. त्याच्यामुळे बैल पण पुरत होती, पोरच आहेत, हा. बैल पण संपत नव्हती आणि एकतर एक जोडी पळायची. होय जोडीच हा, आता मग बदल जी पैरा आहे ना, पैरा एक तर एक पळायची. आता कसा होती, आता विषय कसा होती, आज ह्याच्यावर उद्या त्याच्यावर, बरोबर असा विषय होता. बरोबर पहिलं कसं असायचं की किंवा आहे ना ह्याच्यावरच पळायचं. सलग 3-4 मैदान आहे, वरीच बरं बैलाचं पैर फिटत नव्हतं. म्हणजे हा हा पैर थटायचं नाही ते अजिबात, चला चला असं होईल. बर बर धन्यवाद.